अशा भेटीचं चुकला धोका कसा कालचा संग हे अशा भेटीचं स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. ते त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा. नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्याला VPN ची गरज आहे. त्यासाठी प्ले स्टोरवरून कोणताही VPN एक डाउनलोड करून तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा चालू करून घ्यायचे आहे. तर चालू करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करून घ्यायचे आहे. तर ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला आपले जे आजच्या स्टेटसचं मटेरियल आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. आणि यामधील जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर टॉपमधील सगळ्यात सेकंड नंबरचा ऑप्शन क्लिक करून वरती आता अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहेत. तर हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केला आहे. इथं तुम्ही कोणताही इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर सिम्पली इमेज ॲड करून घेतल्यानंतर खाली जे ऑप्शन आहे त्यामधील रेशो ऑप्शन सिलेक्ट करून सेकंड ऑप्शन म्हणजेच 9.16 हा रेशो सिलेक्ट करून इथं आपल्याला इमेज लेअरला क्लिक करून या इमेज लेअरची साईज आहे ती 2 बोटाच्या सहाय्याने इथं अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे वाढवून घ्यायचे आहे. तर वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, आता इमेज लेअरच्याच खाली ॲडिओ लेअर आहे. सिम्पली त्या ॲडिओ लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे. तर साऊंडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला फाईलमध्ये येऊन फ्रॉम डिव्हाइस किंवा तुम्ही एक्स्ट्रॅक्ट, आता मी मटेरियलमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ सॉन्ग आहे ते व्हिडिओच्या माध्यमात मी देणार आहे. आता तो व्हिडिओ तुम्ही एक्स्ट्रॅक्ट व्हिडिओ साऊंड व्हिडिओ इथं तुम्हाला अपलोड करायचा आहे मटेरियलमधील, तुम्हाला इथं सॉन्ग मिळणार आहे. त्यानंतर जर तुम्हाला फ्रॉम डिव्हाइसमध्ये असेल तरी तुम्हाला इथं सर्च करायचं आहे 10.31 अशा प्रकारे सर्च करायचे आहे आणि तुम्ही इथं सॉन्ग आहे ते ॲड अशा प्रकारे करून घ्यायचे आहे. तर दोन्ही प्रकार तुम्हाला सांगितले त्या प्रकारे तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जेवढी लेंथ इमेज आहे, इमेजची लेंथ जेवढी आहे तेवढीच आपल्याला सॉन्गची आणि इमेज लेअरची एकसारखी लेंथ आहे ती करून घ्यायची आहे. तर करून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअर सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर थोडंच पुढे गेलं तुम्हाला अशा प्रकारे बीटमार्क दिसून येणार आहेत. आता हे बीटमार्क फक्त तुम्हाला इथंच दिसून येणार आहेत. जेव्हा तुम्ही व्हिडिओ कराल ते हे तुम्हाला बीटमार्क दिसून येणार नाहीत. तर सिम्पली ह्या बीटमार्कचं काम जिथं तुम्हाला कट करायचे तिची फक्त टाईम कळण्यासाठी. तर सगळ्यात पहिल्यांदा 9 सेकंदाचं इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे 12 सेकंदाला एकदा कट करून घ्यायचे आहे. त्यानंतर 14 सेकंदाला एकदा आणि लास्ट इथं आपल्याला 16 सेकंदाला कट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपले इमेज लेअरचे कट झालेले आहेत. आता या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी इथं आपल्याला सगळ्यात पहिला जो इमेज लेअर आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक निघून इफेक्टमध्ये क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ इथं वाट बघायची आहे आणि ऑप्शनमधील स्क्रोल करत इथं आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर सिलेक्ट करून इथं 2 मिनटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. अशा प्रकारे आपले इथं इफेक्ट आहे ते लोड होताना दिसून येतात हळूहळू. तर सिम्पली यामधील ब्लड लव हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय सगळ्यात पहिल्यांदा करून घ्यायचा आहे. तर करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती आपल्याला थोडीशी अशा प्रकारे इथपर्यंत ठेवून घ्यायची आहे, जास्त आपल्याला वाढवायची नाही. तर सिम्पली परत एकदा स्टार्टिंगला येऊन यातल्या परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि स्क्रोल करत तुम्हाला इथं बघू शकता इथं स्क्रोल करत सिम्पली इथं आपल्याला 3D अशा प्रकारे D3D हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर सिलेक्ट करून घेतलं तर 2 मिनटं वाट बघायचा आहे आणि सेकंड नंबरचा मून अँड स्टार जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतलं तर ॲडजस्ट क्लिक करून याचा जो फिल्टर आहे तो अशा प्रकारे तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता. तर स्पीड वर्टिकल त्यानंतर अशा प्रकारे इजिबिलिटी स्टिकर हे सगळं ॲडजस्ट करू शकता इथून तुम्ही. आणि याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत म्हणजेच या इमेजच्या शेवटपर्यंत आपल्याला अप्लाय करून घ्यायचे अशा प्रकारे. तर फर्स्ट लेअरचा इफेक्ट आहे तो अशा प्रकारे तुम्हाला ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला बॅक निघायचं आहे. परत इथं आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला ऑप्शन दिसून येत आहेत.
स्क्रोल करत तुम्ही इथं आपल्याला ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. तर ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं आपल्याला 2 मिनटं वाट बघायची आहे. वाट बघितल्यानंतर सिम्पली जो टोटेम फ्लेम अशा प्रकारे सेकंड नंबरचा जो ऑप्शन आहे म्हणजे इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथं आपल्याला सेकंड नंबरच्या इमेज लेअरपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर थर्ड इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर ऑप्शन स्क्रोल करायचं आहे आणि नाईट क्लबवर क्लिक करायचं आहे. तर नाईट क्लबवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला स्प्लिट फ्लिकर हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ या इमेजपर्यंत वाढवून घ्यायची आहे आणि वाढवून घेतल्यानंतर बघू शकताय याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर इथून 4th नंबर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून यायचं आहे. परत आपल्याला बॉडी फिटवर क्लिक करायचं आहे. तर बॉडी फिटवर क्लिक केल्यानंतर या ऑप्शनमधील स्क्रोल करत इथं बघू शकताय तुम्ही यामधील स्क्रोल करत ग्लोईंग लाईटमध्ये यायचं आहे. तर ग्लोईंग लाईटमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला टेक्नॉलॉजी हा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथं 2 मिनटं वाट बघायची. आपले इफेक्ट आहेत ते अशा प्रकारे लोड होताना दिसून येत आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता की टेक्नॉलॉजी अशा प्रकारे इफेक्ट तुम्हाला इथं दिसून येईल. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे प्रत्येक इफेक्ट आपण बघतोय. तर स्टार्टिंगलाच आपल्याला मिळून जाणार आहे. त्यासाठी थोडंसं इथं आपल्याला शोधावं लागेल. अशा प्रकारे बघू शकताय. तर अशा प्रकारे बघू शकता इथं आपल्याला टेक्नॉलॉजी हा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा. अशा प्रकारे तो राहणार आहे. आपले अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथं आपल्याला या इमेज लेअरपर्यंतच अप्लाय करून घ्यायचे आहे. त्यानंतर लास्ट इफेक्ट म्हणजेच लास्ट इमेज सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून व्हिडिओ फिटवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ फिटवर क्लिक केल्यानंतर या ऑप्शनमधील स्क्रोल करत अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय स्क्रोल करत स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि स्प्लिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर यातला चौथा 3 मिरर अप्लाय करून इथं आपल्याला वर्टिकल आहे ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. तर वर्टिकल सेट केल्यानंतर फिल्टर आहे तो 0 करून टाकायचा आहे. तर 0 करून टाकल्यानंतर परत एकदा या लास्ट इमेजला सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं परत एकदा व्हिडिओ फिल्टर क्लिक करायचं आहे. आणि या ऑप्शनमधील इथं आपल्याला बघू शकता लव ऑप्शन हा तुम्हाला दिसून येतोय. त्या लव ऑप्शनवर क्लिक करून या ऑप्शनमधील आपल्याला मिनी रेनबो हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर मिनी रेनबो अप्लाय करून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिला ज्या 2 इमेज तुम्हाला दिसून येत आहेत त्यात एक ऑप्शन दिसतोय. त्या ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला 2 मिनटं वाट बघायची आहे. आता इथं ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि कॅमेरा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं स्क्रोल करत तुम्हाला एक ऑप्शन दिसून येतोय. सिम्पली बघू शकता कॅमेरा शेक अशा प्रकारे जो इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून घ्यायचा आणि याची जी लेंथ आहे ती पूर्ण वाढवून घ्यायची आहे. तर अशाच प्रकारे हा जो इफेक्ट आहे कॅमेरा शेक तो सिम्पली सर्व शेवटपर्यंत आपल्याला अशाच प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे. तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत हा जो इफेक्ट आहे तो पूर्ण स्टेटसला येतो या ऑप्शनला लावून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो इथं लावून झालेला आहे. आता लावून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं की स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला बॅक निघायचं आणि ओव्हरलेमध्ये करून ॲड ओव्हरले क्लिक करायचा आहे. आणि जो PNG दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून इथं तुम्ही बघू शकता थोडंसं रोटेट करून अशा प्रकारे इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे. तर सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ आपल्याला शेवटच्या बिटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर थोडंसं इथं आपल्याला चेंज काय करायचं आहे तुम्ही बघू शकता इथं आपल्याला शेवटच्या बिटमार्कपर्यंत वाढवून घेतलेलं आहे. तर शेवटचा इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला PNG ती स्प्लिट करायची आहे आणि कट केलेली PNG आहे ती सिम्पली इथं अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे. तर सेट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे सेव्ह होऊन जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.